राज्यात कमी पाऊस झाल्याने यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात याची दाहकता अधिक असून शेतीतून काहीच उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे परीक्षा शुल्क भरणं देखील विद्यार्थ्यांना आता शक्य नव्हतं. त्यामुळे सरकारनं जाहीर केल्याप्रमाणे दुष्काळी भागातील 5,07,961 विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आलं असून भरलेले शुल्क लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे सरकारनेही जाहीर केलेल्या प्रमाणात दुष्काळी भागातील 5,07,961 विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असून भरलेले शुल्क खात्यात जमा केले जाणार आहे. मराठवाड्यातील 76 तालुक्यांपैकी 68 तालुक्यांमधल्या 354 महसूल मंडळात भीषण दुष्काळ पडला आहे. सरकारने हे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले होते. दरम्यान दुष्काळामुळे काही पिकलेच नाही. त्यामुळे विद्यार्थी शालेय आणि महाविद्यालयीन शुल्क कसे भरू शकतील याचे भान ठेवून सरकारने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांशी शैक्षणिक परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला. त्यानुसार या मंडळाचा समावेश करून सेवा सवलती सुद्धा लागू केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांना सर्वात मोठा फायदा झाला आहे. शालेय महाविद्यालयातील 5,07,961 विद्यार्थ्यांची जवळपास 23.9 कोटी रुपये परीक्षा शुल्क माफ करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजीनगरच्या 1,23,799 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंजूर प्रतिपूर्तीची रक्कम शिक्षण मंडळामार्फत विद्यार्थ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना आढावा बैठकीत दिली आहे. ब्युरो रिपोर्ट AI न्यूज संभाजी.